माझ्या मैत्रिणींनो बऱ्या आहात ना. चला आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवते बांगडा फ्राय. आणि माझ्या माया किचनमध्ये तुमचं स्वागत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, क्लिक करा. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघतात म्हणून धन्यवाद. याला थोडंसं मीठ, हळद आणि घरचा मसाला लावून मी मिक्स करून ठेवलेला होता. बघा आता तुम्ही. माझ्या मुलांनी ती डोकी अशीच ठेवले, त्याला आवडतात खायला म्हणून. आता याच पद्धतीत सगळे आपण हे करून घेऊया, तळून घेऊया मच्छी. बघू शकतात कशी झालेत आपल्या तळलेल्या मच्छी. आणि हा रवा मिक्स केलेला आहे. अशाच पद्धतीत आपण सगळं मच्छी तळून घेऊया. बघू शकतात आपले तेल आपण थोडंसं टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात मसाला.
आपली मच्छी फ्राय झालेली आहे. नाही होते होते. तर मी तुम्हाला बकऱ्याचं मटण याची रेसिपी दाखवते माझ्या बहिणीनं. हे बघा, हे बकऱ्याचं मटण आहे. त्याची रेसिपी आता दाखवते, त्याची भाजी बनवून दाखवते. पातेलं गरम करायला ठेवले मी. इकडे आपली बांगडा फ्राय होते. व्हिडिओमध्ये जो बोलतो ना माझा नातू आहे छोटा, त्याला पण आवड आहे सगळं बोलायची, सांगायची. त्याच्याच इच्छेमुळं मी, त्याच्याच आवडीमुळे हे चालू केलं चॅनल. मी बरोबर 2-3 पळ्या तेल घालते माझ्या अंदाजानुसार. तुम्ही बरोबर घाल, तुम्हाला आवडीनुसार तेल तुम्ही टाकून. तर आपण हा कांदा कापून ठेवलेला आहे बारीक चिरून बघा उभा, तो मी टाकते याच्यात. कांदा लाल होतोय जरा. आपला कांदा आता थोडासा लाल झाला आहे. 2 मिनिटात होते. ही मच्छी फ्राय आपली पूर्ण तयार झाली. कशी वाटली माझी मच्छी फ्राय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आमची रेसिपी कशी आहे. तुम्हाला छान वाटली असेल तर बनवून बघा. बघू शकता कांदा लाल झाला आपला. कांदा लाल झाला. आता आपण वाटण केलेलं होतं मी. या वाटणामध्ये भाजलेलं खोबरं, 6 विलायची, अद्रक, कोथिंबीर आणि जिरे एवढं मी वाटण केलं आहे. आता आपण याच्यामध्ये ते वाटण घालूया. हा घरचा मसाला आहे. हळद आहे, मटन मसाला आणि थोडासा घरचा मसाला, गरम काळा मसाला पण आहे, अर्धा चमचा. ते पण आपण याच्यात घालूया. थोडासा मसाला लाल होऊन जातो.
काय मसाला थोडासा चांगला लाल केला ना जरा भाजीला चव येते चांगली. आता आपण हे मटण त्याच्यात घालूया. हां बघा तुम्ही. धुवून ठेवलेलं स्वच्छ. असं हलवून घ्या चांगलं. आपण ते मटणाला मसाला लावणार आहे. मागे मी तुम्हाला चिकनमध्ये दाखवलेलं ना, त्याच्यामुळे मग आता आपण असं केलेलं आहे ही पद्धत. तर ह्या पण पद्धतीने तुम्ही करून बघा भाजी. तर थोडा वेळ ती आपण याला असंच ठेवूया. आपण बघूया कशी झाली आपली. बघू शकता त्यालाच पाणी ओळलेलं आहे. आपण हे गरम पाणी त्यात घालूया. हां मटणामध्ये गरम पाणी घातलं ना लवकर शिजतं भाजी. मटणाची चव पण नाही जाते आणि मटण अगदी छान लागतं खायला. जोरात बरोबर जरा चवीपुरतं मीठ टाकूया. चला आता शिजवली आम्ही दाखवते तुम्हाला. आता आपण बघूया. बघा आपली भाजी अगदी छान झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी दाखवते. भाजी पण अगदी सुंदर झाली. तुम्हाला मी दाखवते काढून. रस्सा भाजी बनवले. मस्त तरी आले. करून बघा ह्या पद्धतीने तुम्ही पण भाजी. हां करून बघा, खाऊन बघा आणि मग मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ही बघा आपली भाजी बघा कशी वाटली तुम्हाला माझी भाजी. मैत्रिणीनं मुलीनं करून बघा आणि लाईक करा. चला बाय.